नमस्कार. BA भाग 1 आवश्यक मराठी या अभ्यासपत्रिकेच्या एकूण अभ्यासक्रमाची माहिती आपण या भागात घेणार आहोत. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रतिभारंग हे जे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्राला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा या ठिकाणी परिचय यात आपण करून घेतोय. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. गद्य विभाग, पद्य विभाग आणि व्यावहारिक मराठी अशा 3 घटकामध्ये हा अभ्यासक्रम विभागला गेलेला आहे. विशेष म्हणजे 12व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे, या कालखंडातील विविध काळातील घटकांचा मुलांना परिचय व्हावा, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, विचारसरणी याचा अल्पसा परिचय व्हावा या भूमिकेनं अभ्यास मंडळाने निवडक पाठ निवडलेले आहेत. त्यामध्ये 13व्या शतकामध्ये माहिमभट यांनी चक्रधर स्वामींच्या जीवनावरती आधारित असणारं लीळाचरित्र हे ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील तनधैले वावर ही लीळा आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. या लीळेमधून चक्रधर स्वामींनी समाजाला सांगितलेले विचार इथं आपल्याला पाहता येतील. विशेष करून तणानं भरलेले शेत, कोणतेच पीक चांगले येत नाही, तसेच वाईट विचाराने भरलेले मन, परमेश्वरांचे अस्तित्व नाम येत नाही, हा विचार या लीळेमधून मांडला आहे. दुसरा पाठ आहे तो म्हणजे शेतकीची सुधारणा. हा पाठ महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातील असून यामध्ये शेतकीमध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत याविषयी चिंतन विचार यात आले आहेत. आजची शेतीची अवस्था कठीण आहे. दुष्काळ, दारिद्र्य, उपासमार आदी अनेक अडचणी शेतकऱ्याच्या वाट्याला येत असतात. त्या दृष्टीने महात्मा फुले यांनी केलेले विवेचन या पाठामध्ये मांडले आहे. तिसरा पाठ आहे अमृताचे कुंभ. यशवंतराव चव्हाण यांचे विचार या ठिकाणी या पाठामध्ये आलेले आहेत. युगांतर हे यशवंतराव चव्हाणांचे पुस्तक, त्यातील काही भाग अमृताचे कुंभ हा पाठ अभ्यासक्रमाला आहे. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभामध्ये सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून जे भाषण केले होते त्या भाषणाचा काही अंश अभ्यासक्रमाला आहे. यामध्ये शिक्षणाने माणूस कसा घडतो, ज्ञानाचे सामर्थ्य हेच खरे सामर्थ्य, त्याने समाज समर्थ होतो, ज्ञानाचा अमृताचा हा कुंभ कोणाचे जवळ बाळगला पाहिजे, हा संदेश त्यांनी या पाठामधून दिला आहे. चौथा पाठ आहे द मा मिरासदार यांची एक विनोदी कथा अभ्यासक्रमाला आहे.
भोकरवाडीच्या गोष्टी या कथासंग्रहातील बाबू पैलवानाचे उपोषण ही कथा अभ्यासक्रमाला या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचा स्वभाव, वृत्ती, प्रवृत्ती यांचे विनोदी पद्धतीने चित्रण केले आहे. उपोषण करणार म्हणून खूप खायचे व उपोषण करायचे नाही हा महत्त्वपूर्ण उपहासात्मक या कथेमध्ये विषय मांडला आहे. आणि गद्य विभागातील शेवटचा पाठ म्हणजे आशा बगे यांचा अखेरचे क्षण या ठिकाणी हा पाठ अभ्यासक्रमाला आहे. हा पाठ त्यांच्या त्रिदल ह्या कादंबरीतून घेतला आहे. ही कादंबरी सन 1994ला प्रकाशित झालेली आहे. या कादंबरीतील शारदा, तिचा मृत्यू आणि मृत्यूच्या वेळी तिच्या मनात आलेले अनेक विचार यामध्ये या पाठामध्ये मांडलेले आहेत. असा एकूण गद्य विभाग आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. विशेष म्हणजे दुसरा भाग म्हणजे पद्य विभाग. यामध्ये संतवाणीमध्ये ज्ञानेश्वरांचा एक ओवी अभ्यासक्रमाला आहे. यामध्ये ज्ञानेश्वरांची एक ओवी, संत सावतामाळींची एक ओवी, त्याचबरोबर संत जनाबाई, संत रामदास, हा प्रत्येकाची एक एक ओवी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेली आहे. त्यातून संतांचा एक एक विचार सांगण्याचं काम या ओवीच्या माध्यमातून केलं गेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संत साहित्याबरोबरच रामजोशी यांची एक सुंदर लावणी अभ्यासक्रमाला आहे. सांग सखे सुंदरी ही लावणी अभ्यासक्रमाला या ठिकाणी ठेवलेली आहे. विशेष म्हणजे स्त्री सौंदर्याचे इतकेच सुसंस्कृत सुंदर वर्णन या लावणीमध्ये रामजोशी यांनी केलेलं आहे. त्याचाही अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरी जी कविता आहे, डोळे हे जुलमीकडे, ही छोटी कविता, एक प्रेमभाव व्यक्त करणारी ही कविता नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनामध्ये येणारे भाव, ते भाव या ठिकाणी या कवितेमध्ये टिपण्याचं काम कवीने केलेलं आहे. याचाही अभ्यास आपल्याला या सत्रामध्ये करावयाचा आहे. चौथी कविता आहे ती म्हणजे प्रबोधन झाले रयतेचे. बॅरिस्टर पी.जी. पाटील यांची ही कविता असून ती कविता कर्मवीर गीतांजली या संग्रहातून या ठिकाणी घेतलेली आहे. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकूण विचार कार्याचे चित्रण या कवितेमध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून पाहायचे आहे. पाचवी कविता आहे माणूस. ही कविता बहिणाबाई चौधरीची असून बहिणाबाईची गाणी या कविता संग्रहातील आहे. विशेष म्हणजे या कवितेमध्ये माणूस हा प्राण्यापेक्षा, पशुप्राण्यापेक्षाही किती विचित्र वागतो. माणसानं प्राण्यांचे गुणधर्म आत्मसात करायला हवेत हा विचार या कवितेच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांनी सांगितलेला आहे.
त्यानंतर 6वी कविता आहे, ती कविता प्रज्ञा दया पवार यांची ही कविता आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुशिक्षित दलित स्त्रीची तळमळ, तिच्या व्यथा वेदना प्रभावीपणे मांडण्याचं काम प्रज्ञा पवार यांनी केलेलं आहे. 7 नंबरची कविता आहे ती म्हणजे प्रकाश गव्हाणे यांची परमिट रूम. ग्रामीण भागातील सामान्य हॉटेलमध्ये परमिट रूम, तिथं असणारे श्रीरामाचा फोटो, मारुतीचा फोटो आणि ग्रामीण भागातील व्यसनाधीनता, त्याचे दुष्परिणाम या कवितेच्या माध्यमातून प्रकाश गव्हाणे यांनी सांगितलेले आहेत. विशेष म्हणजे या कवितेमध्ये दारूपासून परावृत्त होण्यासाठी त्यांनी समाजाला संबोधित केले आहे. आणि पद्य विभागामध्ये 8 नंबरची जी कविता आहे अजय कांडर यांची ही कविता असून विशेष म्हणजे दुष्काळाचं वर्णन करणारी ही कविता आहे. बाया पाण्याशीच बोलतात ही कविता स्त्रियांच्या व्यथा व्यक्त करणारी ही कविता आहे. खरं म्हणजे सर्वदूर पसरलेल्या खेड्यातील बायांच्या दुःखांच्या वेदना त्या कुणापाशी मांडणार, पण पाण्याला आणाय जाणाऱ्या एकमेकीशी संवाद साधून आपल्या व्यथा मांडत असतात. हा भाग या कवितेच्या माध्यमातून अजय कांडर यांनी मांडलेला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भागामध्ये सर्व गोष्टींचा विचार करून हा अभ्यासक्रमाला लावलेला आहे. आणि व्यावहारिक मराठीमध्ये कार्यालयीन पत्रव्यवहार आणि जाहिरात मसुदा लेखन हे 2 घटक समाविष्ट केलेले आहेत. हा एकंदरीत BA भाग 1 आवश्यक मराठी या अभ्यासपत्रिकेसाठी असणारा अभ्यासक्रम आहे. नमस्कार.